हाय मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं जे स्टार मराठीमध्ये. गेल्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो क्लच ब्रेक एक्सिलेटरचा वापर कसा करायचा. परत या व्हिडिओमध्ये आपण एकदा रिवाइंड करणार आहे. व आता जर कोण शिकत असेल किंवा शिकणार आहे गाडी, वॅगनर ही गाडी तुम्ही पण वॅगनर घेणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कामाचा असेल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा की गाडी चालवताना काय प्रॉब्लेम येतं आणि गाडी चालवताना क्लच ब्रेक एक्सिलेटरचा कसा उपयोग करायचा तो आपण शिकणार आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करू आपण. तेव्हा इथं लावली चावी, इकडं फिरवली ना, तिकडं समोर बघायचं. तो लाल दिसतोय, त्याला बघ. इकडे गेलं, आता खुल्लं लाव. लाल दिसला म्हणजे खुल्लं. त्याला बघ, हळू असं पळायचं, ताकद लावायची गरज नाही. तर इथं बघ, हे दिसतंय, त्याला वरती खेचला, गेली मागे, पुढं खेचायला त्यालाच वरती खेचायचं आणि पुढे घे. समजलं? हे दिसतंय, त्याला वरती खेचलं, ते मागे पुढे होईल. ते बघ, 2 बटन. आता इथं बघ, वर खाली होणार नाही. पहिले चावी फिरवायची, इथं लाईट आली पाहिजे सगळे. आले का? त्याच्यानंतर वरती चालला. हा बटन याच्यासाठी आहे, टाचांसाठी. हा वाला लेफ्ट, राईट आणि लेफ्ट. जर सगळे डोअर लॉक करायचे असेल तर याला इथं फिरवायचं, समजलं? बंदसाठी इथं चालू. ओके, इथं बघ 2 बटन दिसत आहेत, 1 आणि 2. हा कशासाठी? याला खेचलं तर आपलं तिथं लॉक केलं, याला डिक्की. समजलं? इथून खेचला, आता खुलला, याला खेचला, डिक्की खुलली. आता बंद कसं होणार? आपण हां, चल. आता खुलतं कसं ते बघ. खोल याला, आता खोलला, बंद कर. त्याला आता हा उघडा असला तर काय होईल, इथं CNGची लाईट दाखवते. हे उघडं असलं ना, गाडी चालू नाही होत. तिकडं लाईट दाखवली CNGची ब्लिंक करत, म्हणजे समज हे उघडं आहे. चल बस तिथे. तर तू इथं बसला, पहिले सीट ॲडजस्ट कर. दिसतंय क्लच, तर पाय बघा वरती येत आहे, म्हणजे बरोबर नाही. दाबला, पाय वरती आला ना, बरोबर नाही. म्हणजे मला काय पाहिजे, सीट मागे पाहिजे की पुढे पाहिजे? मग ते पकड. मग इथं पकडायचं, थोडं पुढे गेलो, स्टेअरिंगला पकडायचं. इथं बघ, स्टेअरिंग, इथं हात असं पुढे जायचं. ओके, आता बघ, पाय खाली टेकतं, दिसला? खाली टेकली पाहिजे. चप्पल काढायची इथं बसतं, आपल्याला फील झालं पाहिजे किती दाबायचं. आता क्लच कसं दाबायचं दिसतंय? हा क्लच आहे. प्लस जोरात दाबायचं असं, ताकद लावून पूर्ण. ब्रेक, त्याला पण ताकद लावून दाबायचा. एक्सिलेटर, याला पण ताकद लावून दाबायचं है ना. अरे काय हा बोलतोय, फक्त क्लच आहे, ह्याला ताकद लावून दाबायचं. हां, हा पाय राईटचा पाय, व लेफ्टचा पाय जोरात दाबू शकतो तो. ब्रेक हळू, एक्सिलेटर एकदम हळू. आता मी तुला ताकद लावून दाबायचे, काय होईल ताकद लावून ब्रेक दाबलं? हां, जोरात जाईल पुढे गाडी. एक्सिलेटर जोरात दाबल्यावर, ब्रेक जोरात दाबल्यावर हां जागेवर गाडी थांबेल. क्लच जोरात दाबले तर काय नाही होणार. पण लक्ष ठेवायचं, याला हळू दाबायचं, याला हळू दाबायचं. पण सोडायचं लगेच सोडू शकतो, याला आणि याला. क्लच असं सोडलं तर लगेच इथंच बंद होऊन जाईल, पुढं जाणारच नाही आपण कधी. समज, क्लच सोडत जाशील आणि इथंच थांबत जाशील. क्लच, ब्रेक, एक्सिलेटर, ABC. त्याला जोरात दाबला क्लचला, मग काय करू शकतो तू? बघ इथं गेअर आहे, गेअर शिफ्ट करू शकतो. ब्रेक दाबला, गाडी थांबेल. एक्सिलेटर दाबला, गाडी पुढे जाईल. समजलं? आता बघ, क्लच दाबून गेअर शिफ्ट करायचं. आता कुठला गेअर पाहिजे तुला पुढे जाताना? फर्स्ट. कसं घेणार? लेफ्ट पुढे, लगेच अशी घाई नाही करायची. न्यूट्रल, लेफ्ट पुढे, फर्स्ट, लेफ्ट, 1 2 सेकंड,
परत मध्ये न्यूट्रल, सरळ पुढे थर्ड, न्यूट्रल, सरळ मागे फोर्थ, न्यूट्रल, लेफ्ट पुढे न्यूट्रल, लेफ्ट पुढे फर्स्ट, लेफ्ट मागे सेकंड, न्यूट्रल, सरळ थर्ड, न्यूट्रल, सरळ फोर्थ, न्यूट्रल, लेफ्ट पुढे राईट वर पुढे फाय, न्यूट्रल, राईट मागे रिवर्स. घे चल आता तुझी बारी. लेफ्ट पुढे फर्स्ट, लेफ्ट मागे सेकंड, न्यूट्रल, सरळ पुढे थर्ड, सरळ मागे फोर्थ, न्यूट्रल, राईट पहिलं न्यूट्रल कर, चुकलं, पूर्ण राईट ढकल असं आणि पुढे ढकलायचं. असं थोडं असं ढकललं तर चौथंच पडेल. न्यूट्रल. आता रिवर्स घे, न्यूट्रल. समजलं गिअर? आता पहिला गिअर कधी घेणार समजलं? जेव्हा पण आपली गाडी थांबली आहे, थांबलेली गाडी पुढे घेऊन जायला फर्स्ट गिअर पाहिजे. सेकंड कधी घेणार मग? थोडी स्पीड घेतली हां. थर्ड तर जास्त रनिंग आता बघ, तेव्हा गाडी थांबली, स्टार्ट करायला फर्स्ट गिअर, थोडी स्पीड आली सेकंड, थोडी स्पीड आली फोर्थ, मग परत स्पीड पाहिजे फाय. समजलं? जेवढी स्पीड वाढेल गिअर वाढवशील. स्पीड कमी झाला तर काय करणार? गिअर कमी करणार. वाढवताना 1 2 3 4 5 असे वाढवायचे. अचानकमध्ये सगळं गिअर नाही वाढवून बसायचं. जेव्हा थांबतोय आपण तर एकदमच थांबलो तर लगेच 5 वरनं तू फर्स्ट गिअर पण घेऊ शकतो, पण वाढवताना 1 2 3 4 5 असंच वाढवायचं. आणि समज तू चालवतोय गाडी, सरळ चाललं तर, आणि अचानक रिव्हर्स गिअर घेतला तर नाही ना रे पाय गाडी मागे येत नाही, गिअरच नाही पडत. समजलं? कारण ते पुढं फिरतायत ना, रिव्हर्ससाठी मागे फिरवायचे टायर तुझे, मग मागे फिरवायला हा वेगळा गिअर आहे. पुढं फिरणाऱ्या गिअरमध्ये मागचं गिअर कसं बसेल? समजलं? गिअरच नाही बसेल. बरोबर? मग जर चुकून जरी पडत घेत असेल तू, गाडी आवाज करेन चिर चिर चिर, पण गिअर नाही पडत. आता इथं बघ, हा बटन कसला आहे? हा बटन दाबला, इथं लाईटी चालू झाल्या. काय? हां. आता हे तर समजलं तुला गिअरचा. तर हा इंडिकेटर, जेव्हा पार्किंग करशील गाडी याला दाबून ठेवायचा. हा त्रिकोण लक्षात ठेवायचा, हा कुठं पण असतो, बाकी बटनच लक्षात नाही. हा त्रिकोण लक्षात ठेवायचा. जिकडे हा त्रिकोण आहे, समजा इथं पार्किंग लाईट आहे, त्याला दाबलं पार्किंग लाईट चालू आहे. तर इथं बघ, हा दिसतंय, हा हा लेफ्टचा इंडिकेटर. वरती ढकलला लेफ्ट, समोर बघायचा आणि गाडी बघ टिक 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 आवाज येत आहे. इंडिकेटर दिसतोय पण आणि आवाज पण येत आहे. ते दोन दोन का दिलेत? कारण तुला दिसलं तू इंडिकेटर चालू ठेवूनच कुठं पण फिरतोय. समजलं? तसं नाही चालत, इंडिकेटर बंद करायचे असतात. म्हणून तुला आवाज पण दिला आणि दाखवतोय पण समोर. इंडिकेटर बंद करायचे नसेल जायचं लेफ्टला तर. परत याला खाली घेतलं राईट, राईटला जायचं असेल राईटचं इंडिकेटर द्यायचं. कुठली लाईट चालू होते राईटला घेतल्यावर? हां. लाईट कुठली होते पण आपले कलर कुठला असतो? पिवळा. ब्रेक मारल्यावर रिवर्स घेतल्यावर समजलं? मग ब्रेकची लाईट कशी जळणार? ब्रेकची लाईट कशी जळणार? कशी पण? आता तू इथं इंडिकेटर दिला, ऑटोमॅटिक जळेल की काय दाबायचं आहे? ब्रेक दाबल्यावर ऑटोमॅटिक लागते, त्याला सेन्सर येते. रिवर्स गिअरचं पण ऑटोमॅटिक लागतं, त्याच्यात पण सेन्सर आहे. आता बघ, हे दिसतंय, त्याला एकदा फिरवलं, अजून एकदा फिरवलं तर हेडलाईट, एकदा फिरवला डिम लाईट, अजून एकदा फिरवला हेडलाईट. कधी पण हेडलाईट गाडी चालू करूनच वापरायची, नाहीतर बॅटरी खराब होते. हॅलोजन एवढं फोकस आहे त्याला, तुझी बॅटरी तर वीक होऊन जाईल ना बिना चालू केलं तर. कधी पण पहिले चालू गाडी, त्याच्यानंतर याला फिरवायची. इंडिकेटर देऊ शकतो, बाकी सगळं करू शकतो, फक्त लाईट नाही चालू करायची. ऑन बघ, असा हात ठेवला, असं असं हात ठेवला इथं, त्याला असं दाबायचं 1 2, त्याला असं बुट्ट्या बंद नाही करायचं, हलका हात ठेवायचा. ती समोरची लाईट दिसते, कधी पण आपण जातोय त्याच्या पहिले ती लाईट नाही पाहिजे. ती लाईट कसली आहे? हँडब्रेकची. हँडब्रेक वरती केला तर लाईट येते, हँडब्रेक खाली केला तर लाईट जाते. आता उद्या सांगेन मी तुला हँडब्रेक आणि याचं काम काय. आता सध्या आपण एक राऊंड मारू. आता बघ, जाण्याच्या पहिले सीट बेल्ट लावायचं. सीट बेल्ट बघितलं आहे इकडं असं लावायचं बघ,
हे दिसतंय, हे मागे पाहिजे, हे पुढं पाहिजे. बरं असं लावला. आता कुठला गिअर पाहिजे? फर्स्ट. घे घे फर्स्ट गिअर घेतला. आता क्लच बघ कसं सोडायचं, असं एवढंच. समोर बघ, अशी हळूहळू गाडी पुढे जाईल, एवढंच क्लच सोडायचं. जशी गाडी पुढे स्टार्टिंगला एक्सिलेटर नाही गेलं तरी चालतं. हां हे बघ इथं बघ, एक्सिलेटर देतोय मी, देतोय का? आहे एक्सिलेटर दिलाय, पाय आहे का एक्सिलेटर माझा? फक्त क्लच सोडतोय. पण मी क्लच किती सोडतोय? थोडा एकदम एवढा, एकदम बघ क्लचवर पूर्ण कंट्रोल आहे माझा. क्लच असं मागे ढकलायला बघतो, मागे येऊ द्यायचं नाही पाय. आता बघ, परत थोडी स्पीड द्यायची हळूहळू, एवढीची स्पीड हळू दिली. मग क्लच दाबला फुल, हा घेतला सेकंड गिअर, परत हळूहळू पुढे जायचं. समोर समजलं? आता बघ इकडून गाडी येते, हे आरसे पण बघायचे. तिथं बघ लेफ्टला गाडी जाताना लेफ्टला इकडं बघायचं, राईटला जाताना इकडं बघायचं. इंडिकेटर दिला म्हणजे काम झालं नाही, मागे पण बघायचं आहे. ब्रेक मारताना इथं बघायचं. समजलं? आता ब्रेकर आला तर हलका ब्रेक घेतला तरी चालतो, प्रत्येक वेळी क्लच दाबायची गरज नाही. जर तू एकदम कंट्रोलमध्ये पाहिजे तुझ्या गाडी, मग क्लचवर जास्त लक्ष द्यायचं तू. स्पीडला असेल कंट्रोल करण्यासाठी क्लच दाबून ब्रेक हां, मारायचा. जास्त स्पीडला असला तर ब्रेक दाबायचा, पहिले स्पीड कंट्रोल करायची. क्लच दाबला तर गाडी फ्री होते, फ्री गाडी ठेवायची नाही कधी. एकदम उतरायला आहे, अजून स्पीड वाढली, तू क्लच दाबला तर अजून वाढेल स्पीड. आता बघ लेफ्टचा इंडिकेटर, लेफ्ट जायचं आहे, लेफ्टचा इंडिकेटर दिला, लेफ्टला गाडी बघितली. मग हळूहळू असं गाडी फिरवणार. झालं फिरव. इथं बघ, इथं असं सरळ करायचं, जेवढी फिरवली तेवढी परत परत return सरळ घ्यायची. करायचं. लक्ष ठेवायचं आपण किती फिरवत आहे. सध्या तर एवढं लक्ष ठेवायचं आपण फिरवतोय किती. आणि हा बघ लोगो सरळ पाहिजे असं, जर हा लोगो सरळ आणि हा मोठा भाग वरती पाहिजे. हा तशी ढिल्ले ठेवायचे. जर फिरायचे असेल तर एवढंच फिरायचं फक्त. लेफ्ट जाताना एवढं, राईट जाताना एवढ्यामध्येच गाडी चालते. समजलं? आता बघ, हा क्लच दाबला फुल आणि ब्रेक दाबला. कधी पण गाडी थांबवताना पहिले क्लच, नंतर ब्रेक. आता कुठल्या पण गाडीमध्ये असू दे, न्यूट्रल करायची पहिले, ही न्यूट्रल. ओके, आता मी न्यूट्रल केलं, क्लच सोडू शकतो. आता मला ब्रेक सोडायचं आहे समोर, तर मी त्याला खेचणार. आता ब्रेक पण सोडू शकतो. समजलं? आता तुला चालवायची, चल.